परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय होतं। माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही। आता आम्ही 1500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय? भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही आहे। आणि दादा म्हणाले ते खरं आहे, आमचेही काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल। आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे। कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही। आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे। आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे, 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। पण त्यात असं लक्षात आलं 35,00,000 फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे। 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35,00,000 महिलांचं राहिलंय। आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35,00,000 महिलांचंही आम्ही जोडून घेऊ। पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत। आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत। या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ, सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू।